अमरावतीच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ इरविन चौकात राष्ट्रवादी काँग्रेसनं निदर्शने केली आहे। बदलापूर, अकोला येथील लहान मुलींवर अत्याचारांच्या घटना घडल्यात। या घटनेमधल्या आरोपींना फाशी झाली पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। या मागण्यांसह राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर पायाने तुडवत, टरबूज फोडून, बांगडे फोडून राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावतीमध्ये रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळाले। दिनांक 12 ऑगस्टला बदलापूर या ठिकाणी झालेल्या 2-3.5 वर्षांच्या मुलीवर सलग 2 दिवस लैंगिक अत्याचार होतो। तिथून 4 ते 5 दिवस त्यांच्यावर FIR दाखल होत नाही। तिथचे पोलीस प्रशासन हलगर्जीपणा करतात। 12 तास त्या पॅरेंट्सला तिथं बसवून ठेवतात। इतकं होऊनही गुन्हा दाखल होत नाही। या निषेधार्थ सन्माननीय गृहमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहे हे पूर्ण या गृह खातं सांभाळण्यात सक्षम नाही आहे। ते पूर्ण फेल आहे। मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे। मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात अशा प्रकारचे हे धंदे होतात। इकडे काय तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायचे आणि लाडक्या बहिणीच्या मुलीच्या सुरक्षेची काळजी घेणार कोण? ते होत नाही। तर आज सकाळी अकोल्याच्या 6 मुलीचा एका शिक्षकाने विनयभंग केला। तेच घटना ताजी असताना सिन्नरमध्ये सुद्धा अशीच अत्याचाराची लैंगिक शून्याची घटना घडली। आमची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र निषेध या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा आणि गृहमंत्र्याचा आम्ही केलेला आहे। राजीनामा तर यांनी दिलाच पाहिजे। अधिकाऱ्यांना निलंबित करून तिच्या संस्था चालकावर कारवाई करून काही उपयोग नाही। SIT चौकशी लावली त्याच्यावर काही उपयोग नाही। SIT चौकशी जर लावायची असेल तर या राज्य सरकारवर लावा आणि राज्य सरकार खाली व्हा। अतिशय गंभीर घटना आहे। या घटनेचा निषेध आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या इरविन चौक या ठिकाणी केलेला आहे।